एक असं दुखणं जे कोणाला सांगताही येत नाही आणि बोलताही येत नाही। माझे एक पेशंट होते, त्यांचे मेन सिम्पटम्स होते की खाल्लं की त्यांना शौचाला जावं लागायचं, पोटामध्ये आग पडल्यासारखी व्हायची आणि इथपर्यंत आंबट ढेकर आल्यासारखे व्हायचे। उदरद्वाराचे जे रोग आहेत तर ते फक्त पाईल्स, फिशर किंवा फिस्टुलाशीच रिलेटेड आहेत का इतरही काही अजून समस्या आहेत? जर समजा एखाद्या रबरच्या पाईपमध्ये खडा अटकलेला असेल तर प्रेशर हॅम्पर होतो त्याच्याने, तसंच गॅसेस आपले अडवून राहणार आहेत। खाण्याच्या वेळा व्यवस्थित फॉलो केल्या आहेत पण तरी सुद्धा हे आजार होतात, तर हे कशाने होतात? एका पेशंटचं सांगते मी तुला एक्झाम्पल। अनकंट्रोल्ड ब्लिडिंग त्याला होत होती, म्हणजे अक्षरशः तो माणूस डायपर लावून फिरत होता। ज्यावेळी त्याला खोदून खोदून विचारलं त्यावेळेस त्याने सांगितलं मी एका बंगाली बाबाकडे धागा बांधला। महिलांमध्ये त्यांना जेव्हा पाळी येते तर तेव्हा जी बॉडी हीट वाढते तर त्याच्यामुळे सुद्धा या आजार वाढण्याची शक्यता आहे का? माझ्याकडे एक पेशंट होती, कॉन्स्टिपेशन नाही, फूड हॅबिट्स एकदम छान, जिमला जात होती ती, बट ज्यावेळी ते पॅड्स वापरायची त्याच्यानंतर ते फिशर्स उद्भवायचे। आता हे जे सगळे आजार आहेत ते जवळपास एकाच गोष्टीशी निगडित आहे, तर ह्याचं निदान कसं केलं जातं? काही खूप भयानक उपाय करतात। केळीमध्ये वेलची टाकतात, मग त्याच्यानंतर तूप अजून कशामध्ये टाकून घेतात, किंवा मग धने जिरेचं पाणी पितात। ऑफकोर्स मी सगळ्यांना सांगेल की इफ यू ऑप्ट दिस प्रोसिजर फर्स्ट टाइम, तुम्हाला 25 ते 30 वर्ष तरी काहीही बघावं लागणार नाहीये पुढे। नमस्कार मंडळी, वैचारिक किडाच्या वैचारिक गप्पांमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। एक असं दुखणं जे कोणाला सांगताही येत नाही आणि बोलताही येत नाही। नेमकं काय आहे हे दुखणं? तर ते म्हणजे पाईल्स, फिशर आणि फिस्टुला, ज्याच्यामध्ये भयानक वेदना होतात। मग हे कशामुळे होतं, याचं निदान काय, ह्याच्यापासून सुटका कशी मिळवायची, याच विषयावर आज आपल्याशी बोलायला आपल्याकडे आलेले आहेत प्रज्ञा पाईल्स आणि गॅस्ट्रो क्लिनिकच्या संस्थापिका, क्षारसूत्र स्पेशालिस्ट आणि कन्सल्टंट प्रॉक्टॉलॉजिस्ट डॉक्टर ज्ञानिशा देसाई मॅम। मॅम, तुमचं वैचारिक गप्पांमध्ये खूप खूप स्वागत आहे। थँक्यू। आता पाईल्स, फिशर, फिशुला हे आजार होतात तेव्हा गट हेल्थ नीट नाहीये असं सांगितलं जातं, तर नेमकं हे गट हेल्थ म्हणजे काय आहे? थोडक्यात मी गट हेल्थ बद्दल सांगते, ऍक्च्युली खूप मोठा विषय आहे हा। गट म्हणजे आपली अन्ननलिका, पूर्ण अन्ननलिका ही सुरुवात होते आपल्या मुखापासून ते पूर्ण गुदापर्यंत, आणि गट त्याचा एक छोटासा भाग आपण मानूयात, म्हणजे आपला स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन। गट हेल्थ आजकाल ही खूप संकल्पना चालतीये, म्हणजे जास्त चर्चेमध्ये आहे। आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे मायक्रोबायोटा, म्हणजे आपल्या शरीरामध्ये गट हेल्थ व्यवस्थित करणारे किंवा व्यवस्थित ठेवणारे एक प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, बॅक्टेरिया असतात, जे हेल्पफुल बॅक्टेरिया असतात, ते आपल्या गट हेल्थ व्यवस्थित ठेवतात। हे जे मायक्रोबायोटा आहेत हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या शरीरामध्ये दिसून येतात। करोड्स, मिलियन्समध्ये असतात हे नंबर ऑफ, म्हणजे त्यांचा काउंट आपण जर समजा केला तर खूप मोठा आहे, आणि त्यांचे कॉलनीज असतात, एक फंक्शन एक कॉलनीज करतात, आणि त्यांचं मेन फंक्शन जे आहे ते म्हणजे तुमच्या फूडचं ॲब्झॉर्प्शन, त्याच्या आपल्या शरीरामध्ये मिनरल्स किंवा व्हायटामिन्सची जे काही पूर्तता आहे अन्नापासून घेऊन हे बायोटा करतात, म्हणजे बॅक्टेरिया करतात। आणि हा पूर्ण जो काही हेल्थ स्टेटस असतो त्याला आपण गट हेल्थ म्हणतो। याच्यामध्ये प्रीबायोटिक्स आणि प्रोबायोटिक्स आपल्या शरीरामध्ये त्यांचं जेवण आपण म्हणू शकतो। प्रीबायोटिक्स म्हणजे जो आपला मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत आतमधले, त्यांचं जेवण, म्हणजे एक प्रकारचे फायबर्स आपण म्हणू शकतो, हे त्यांचं अन्न ठरतं, म्हणजे ज्याच्यावर हे मायक्रोबायोटा जिवंत राहतात। आणि प्रोबायोटिक्स म्हणजे त्यांचे कॉलनीज, वेगवेगळ्या प्रकारचे कॉलनीजचे बॅक्टेरिया, म्हणजे जर समजा तुम्ही आता कर्ड घेतलं किंवा योगर्ट घेतलं किंवा कांजी घेतली तर याच्यामधून ते आपल्याला भेटतात, म्हणजे हे कॉलनीज आपल्याला आपल्या शरीरामध्ये आपण फर्मेंटेड फूड त्याच्यामधून आपण हे ग्रहण करतो, आणि त्यांची संख्या ही आपण वाढवतो। आणि जेवढे हे जास्त असतात आपल्या शरीरामध्ये तेवढी चांगली आपली गट हेल्थ असते।
आता कॉन्स्टिपेशन होतंय म्हणजे नक्की काय होतं? आजकाल कॉन्स्टिपेशन हा जो विषय आहे तो खूप वास्ट आहे आणि लोकांना असं वाटतं की शौचाला कडक होणे म्हणजे कॉन्स्टिपेशन. तर हा विषय तेवढा सोपा नाहीये. क्वालिटी, क्वांटिटी, किती वेळा तुम्ही जाताय शौचाला, हे सगळं आपल्याला बघावं लागतं. ठीक आहे. जर समजा तुम्ही नॉर्मली 1 किंवा 2 वेळा जात असाल शौचाला दिवसातून, तर दॅट इज टोटली नॉर्मल. तुमची त्याच्यामध्ये सुद्धा क्वालिटी ही बघितली जाते की तुमचं स्टूल्स हे कशा क्वालिटीचं आहे, ते सॉफ्ट आहे का आणि पूर्ण बांधून येतंय का व्यवस्थित, त्याच्यामध्ये क्रॅक्स तर नाही आहेत ना. दिस इज नॉर्मल स्टूल. आणि याच्यापेक्षा जर समजा प्रमाणामध्ये जास्त जात असाल तुम्ही, म्हणजे 3 to 4 टाइम्स अ डे किंवा 5 to 6 टाइम्स अ डे, तर दॅट इज ॲबनॉर्मल. हे पण मी कॉन्स्टिपेशनमध्येच गिनेल. आणि जर समजा तुम्ही एक 1 डे अल्टरनेट जात असाल किंवा टोटली वन्स अ डे इज टोटली नॉर्मल, बट विदिन 32 आवर्स किंवा 48 आवर्समधून एकदा जात असाल, तर दॅट इज ॲबनॉर्मल आणि त्याला आपण कॉन्स्टिपेशन म्हणणार. याचे सर्वात जास्त पेशंट आपल्याला बघायला मिळतात आजकाल. हे जे कुठले आजार आहेत, तर ह्याला आत्ताची लाईफस्टाईल कितपत कारणीभूत आहे? मॉडर्न लाईफस्टाईल जशी आहे ही सगळ्यांनाच माहिती आहे आजकाल, की रात्रीचं जागरण जास्तीत जास्त आपले होत आहेत आणि सकाळी लेट उठणं होतं. जर समजा तुम्हाला तुमचे पचन व्यवस्थित ठेवायचं असेल, तर जेवण व्यवस्थित ठेवायचं आहे, तुम्हाला तुमची झोप व्यवस्थित ठेवायची आहे. फिजिकल ॲक्टिव्हिटीज जेवढी जास्त तुम्ही करणार, फिजिकल ॲक्टिव्हिटीज आणि गट हेल्थ या दोघांचा चांगलाच संबंध आहे आणि पचन पण तुमचं चांगल्यातल्या चांगलं होणार आहे. पहिल्याची लाईफस्टाईल जर समजा आपण बघितली, तर फिजिकल ॲक्टिव्हिटीज जास्तीत जास्त व्हायच्या. त्याच्यामुळे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स किंवा पचनाच्या ज्या तक्रारी आहेत त्या कमीत कमी व्हायच्या लोकांना. पण आता पचनाच्या तक्रारी खूप जास्त वाढलेल्या आहेत. तुम्ही जेवढी फिजिकल ॲक्टिव्हिटीज करणार आहात, तेवढे गट बॅक्टेरिया तुमचे हेल्दी आणि स्टेबल राहणार आहेत किंवा डायजेशन स्टेबल राहणार आहे तुमचं. आणि तुमचा झोप, म्हणजे जेवढी झोप तुम्ही घेणार आहेत, 7 to 8 आवर्स नॉर्मली तुमची स्लीप पूर्णपैकी व्हायला पाहिजे. रात्रीचं 11 ते 2 वाजेपर्यंतची जी झोप आहे ती खूप महत्त्वाची मानली जाते तुमच्या डायजेशन प्रक्रियामध्ये, पचनाच्या संदर्भात. जेव्हा तुम्ही ही झोप पूर्ण घेता त्यावेळी तुमचं पचन हे सुरळीत चालतं आणि कमीत कमी ॲसिडिटी तुम्हाला होते शरीरामध्ये. गॅसेस होणे, ब्लोटिंग होणे किंवा ॲसिडिटी होणे कमीत कमी होते तुम्हाला. आणि ब्राह्ममुहूर्तावर सकाळीच्या ज्यावेळेस तुम्ही उठता तरी सुद्धा तुम्हाला या सगळ्या गोष्टी सुरळीत चालायला लागतात हळूहळू. आत्ता तुम्ही म्हणालात की ॲसिडिटी होते आणि गॅसेस होते, तर ह्याचं डिरेक्टली गट हेल्थशी काय रिलेशन आहे आणि ह्याचे लॉंग टर्म इफेक्ट्स काय आहेत? ॲसिडिटी ही कशामुळे होते, तर जेव्हा तुम्ही अवेळी जेवता, जेवणाच्या वेळा तुमच्या स्पेसिफिक नसतात, जेवणाचं जे प्रमाण आहे ते व्यवस्थित नसतं. जर समजा तुमच्या जेवणामध्ये डेअरी प्रोडक्ट्स, बेकरी फूड्स, कार्बोनेटेड ड्रिंक्स किंवा मग लिकर, अल्कोहोल याचं प्रमाण जर समजा जास्त असेल, तर तुमच्या पोटामध्ये जे अन्न पचणार आहे, जे पचवणार आहे, ज्याला आपण ॲसिडिक ज्युसेस आपण म्हणतो पोटामधले, ते ॲसिडिक ज्युसेस जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सिक्रेट होणार आहेत. ओके. आणि याचं प्रमाण अतिरिक्त झालं तर तुमच्या आतल्या पोटाच्या लाइनिंगमध्ये त्याचा परिणाम दिसून येतो ऑफकोर्स. आणि ॲसिडिटी तुम्हाला होते, म्हणजे पोटामध्ये आग पडते किंवा इथपर्यंत आंबट ढेकर आल्यासारखे वाटतात तुम्हाला. तर ह्या सगळ्या गोष्टी रिलेटेड आहेत. जर समजा तुम्ही जास्त कोरडे पदार्थ खाल्ले किंवा शिळे पदार्थ खाल्ले, तर त्याच्यामुळे गॅसेसचं प्रमाण वाढतं पोटामध्ये. तुमच्या पोटामध्ये जर समजा इमॅजिनरी 3 भाग केले, तर एक भाग हा अन्नाने भरायचा असतो, एक भाग पाण्याने भरायचा असतो आणि एक भाग रिकामी ठेवावा लागतो तुम्हाला. आणि हा भाग जर समजा तुम्ही रिकामी ठेवला नाही, तर आतलं जे काही पचन आहे ते संपूर्णपैकी बिघडणार आहे तुमचं. ह्याचं लॉंग टर्म काय इफेक्ट्स आहेत? याचे जे लॉंग टर्म इफेक्ट्स आहेत ते सरळ पाईल्स, फिशर आणि फिशरुलावरती जातात. अच्छा. अन्न नलिका, मी जसं पहिले तुम्हाला सांगितलं की मुखापासून चालू होते अन्न नलिका, ती पूर्ण गुदापर्यंत जाऊन थांबते.
ओके. आणि जर समजा तुम्हाला लाँग टर्म ॲसिडिटी किंवा गॅसेस, ब्लोटिंग किंवा गट हेल्थ तुमची कॉम्प्रोमाइज्ड असेल, तर यू विल बी लँडिंग अप इंटू पाईल्स, फिशर ऑर फिस्टुला. याच्यामध्ये एक एक्झाम्पल मी तुम्हाला देऊ इच्छिते. माझे एक पेशंट होते. 4 ते 5 वर्षांपूर्वी माझ्याकडे आले होते ते. आणि त्यांचा जो रुटीन होता, एज त्यांचं होतं 25. आणि गेलं 5 ते 6 वर्षांपासून ही वॉज वर्किंग इन कंपनी. त्यांचे कंपनीचे जे शिफ्ट होते ते नाईट शिफ्ट होते. जेव्हा नाईट शिफ्ट करून ते यायचे घरी, त्यावेळेस एकदम छान जेवून घ्यायचे, नाश्ता वगैरे करायचे आणि झोपून जायचे. असं 5 ते 6 वर्ष त्यांच्यासोबत चाललं होतं. आणि शेवटी काही ना काहीतरी हेल्थ बिघडली, ते माझ्याकडे आले. त्यांचे मेन कंप्लेन्स होते, एक तर लिकी गट, ज्याला आपण आयुर्वेदामध्ये ग्रहणी म्हणतो. हे मी एक्सप्लेन करते तुम्हाला काय असतं. पण याच्यामध्ये त्यांचे मेन सिम्पटम्स होते की खाल्लं की त्यांना शौचाला जावं लागायचं, खाल्लं की पोटामध्ये आग पडल्यासारखी व्हायची आणि इथंपर्यंत आंबट ढेकर आल्यासारखे व्हायचे. कधी कधी पोट दुखायचं आणि पोट दुखून कळ मारून शौचाला जावं लागायचं, काहीही खाल्लं तरी सुद्धा. आणि त्यांचं वजन जवळपास 10 ते 15 किलोने कमी आलं होतं. बापरे. आणि भरपूर ट्रीटमेंट्स करून घेतले त्यांनी. 2 to 3 years ही वॉज ट्राईंग हिज बेस्ट. ज्यावेळी ते माझ्याकडे आले त्यावेळेस मेन कंप्लेंट्स, ऑफकोर्स ते माझ्याकडे आले होते फिशर्ससाठी. फिशर्स हा विषय पण आपण बोलूयात. त्याच्यासाठी ते मेन आले होते. ज्यावेळी मी हिस्ट्री घेतली त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्या. त्यांना मी सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या की हे तुमचा जो बेसिक कॉज आहे हा तुमच्या गटमध्ये आहे. एक तर तुमचं पोट आपल्याला सगळं व्यवस्थित करून घ्यावं लागणार आहे. व्हेरी स्लो अँड स्टडी आपल्याला रिझल्ट्स द्यावे लागणार आहेत आणि तुम्हाला धीर धरून औषधं घ्यावी लागणार आहेत. गेले 1.5 ते 2 वर्ष त्यांनी व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली माझ्याकडे. लगेचच त्यांना रिझल्ट्स भेटले ऑफकोर्स, पण पूर्ण गट लाइनिंग आपल्याला व्यवस्थित करण्यासाठी वेळ लागतो. 1.5 वर्ष तरी कमीत कमी त्यांना लागला. आणि ओनली विथ मेडिसिन्स आपण त्यांना रिकवर केलं व्यवस्थित. लिकी गट हा एक सिंड्रोम जो आहे हा खूप पेशंटमध्ये आपल्याला आजकाल दिसून येतो. लिकी गट म्हणजे काय? जेव्हा तुम्ही तुमच्या जेवणाच्या वेळा व्यवस्थित ठेवत नाहीत, जेवणामध्ये बाहेरचे पदार्थ जास्तीत जास्त असतात. फॉर एक्झाम्पल प्रोसेस्ड फूड म्हणा किंवा तळलेलं जास्त फूड. ऑफकोर्स वडापाव, समोसा वगैरे ह्या गोष्टी जास्त होत्या पेशंटच्या जेवणामध्ये. मिसळ आणि पाव किंवा तळलेल्या गोष्टी, बटाट्याच्या गोष्टी ह्या पोटामध्ये जाऊन जाऊन ॲसिडिटी ऑफकोर्स होत होती. जे काही अपाचित अन्नपदार्थ आहेत त्याच्यामुळे आपली आतली जी लाइनिंग आहे कोलॉनची, स्मॉल इंटेस्टाईन किंवा लार्ज इंटेस्टाईन, त्याच्यामध्ये सूज आलेली होती. आणि जेव्हा आपण कोलॉनमध्ये सूज म्हणतो किंवा आतल्या गटमध्ये सूज म्हणतो त्यावेळेस आतली जी लाइनिंग असते, म्हणजे आपल्या गटमध्ये एक प्रकारची लाइनिंग असते, विलाय आपण त्याला म्हणतो, ज्याच्यातून मिनरल्स, विटामिन्स हे सगळे ॲब्झॉर्ब होतात. म्हणजे ज्या शरीराला आवश्यक जे घटक असतात ते त्याच्यातून ॲब्झॉर्ब होतात व्यवस्थित. पण ज्यावेळी सूज येते त्यावेळेस ते जे विलाय जेवढे घट्टपणे फॉर्म झालेले असतात, जेवढे घट्टपणे ते असायला पाहिजेत, इन्फ्लमेशन झाल्यामुळे ते सेपरेट होतात किंवा त्याच्यामध्ये गॅप तयार होतो. आणि परमियाबिलिटी हा वर्ड तुम्ही ऐकलेला असेल, परमियाबिलिटी, तर तो गटचा लूज होतो. म्हणजे जे अपाचित अन्नपदार्थ आहेत, जे वेस्टमधून स्टूल स्वरूपामध्ये शरीराच्या बाहेर फेकले गेले पाहिजेत, ते सगळे ॲब्झॉर्ब होत होते तुमच्या गटमध्ये. आणि हे जेव्हा ॲब्झॉर्ब होतात त्यावेळेस हे डायरेक्टली तुमच्या ब्लडमध्ये जातात. बरोबर. आणि तुम्हाला अशा स्वरूपामध्ये ऑटो इम्युन डिझिजेस सुद्धा यायला लागतात. आर्टिकेरिया आपण ज्याला म्हणतो, अंगावरती पित्त उठणे, शीतपित्त आयुर्वेदामध्ये त्याला म्हणतात. हे कॉमनली ह्या पेशंट लोकांमध्ये आपल्याला दिसून येते ही गोष्ट. जेव्हा तुमचं पोट व्यवस्थित नसतं किंवा लिकी गट सिंड्रोम ज्यांना असतो त्यांना शीतपित्त हे उठायला लागतं. थोड्या दिवसानंतर एक्झिमा, थोड्या दिवसानंतर सोरायसिसमध्ये सुद्धा हे पेशंट जातात.
मॅम, मगाशी तुम्ही म्हणालात की पाणी हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे गट हेल्थ चांगली ठेवण्यात किंवा डायजेशनमध्ये. तर पाणी कमी प्यायलं किंवा नाही प्यायलं तर ह्यानी कितपत फरक पडतो आणि ह्याच्यानी पुढे आजार किती होऊ शकतात? पाणी हे अमृत मानलं गेलेलं आहे. अमृत म्हटलेलं आहे. हो. ज्यावेळी अमृत हे अमृताच्या प्रमाणामध्ये पिलं जातं, हम्म. त्याच वेळी त्याचा आपल्याला फायदा मिळतो. हम्म. बरोबर? पाण्याचं जे प्रमाण आहे ते तुमच्या शरीराला स्वतःला डिसाईड करू द्या. हम्म. तुमचं शरीर स्वतःहून मागत असतं पाणी. हम्म. पाणी आपल्या शरीरामध्ये जे डायजेस्टिव्ह ज्युसेस जे आहेत त्याचा निचरा करायला किंवा मग जे स्टूल्सचं जे प्रमाण आहे किंवा स्टूल्स बनण्यासाठी हे खूप महत्त्वाचं घटक आहे. आणि ॲब्झॉर्प्शन, मिनरल्स, विटॅमिन्स जे काही ॲब्झॉर्ब होणार आहे त्याच्या ॲब्झॉर्प्शनमध्ये सुद्धा याचं महत्त्वाचं काम आहे. म्हणून पाण्याचं प्रमाण हे चांगलंच पाहिजे. जेव्हा तुम्ही जेवता, फॉर एक्झाम्पल तुम्ही लंच घेतला, कोणताही मील घेतला तुम्ही, जेव्हा गॅस्ट्रिक एम्प्टिंग होतं म्हणजे पोटामधून तुमच्या स्टमकमधून ज्यावेळेस खाली कोलॉनमध्ये सरकलं जातं जेवण, त्यावेळेस तुम्हाला तहान लागते प्रॉपर 1.5 ते 2 तासानंतर. मग ही तुमची जेव्हा प्रॉपर तहान लागते त्यावेळेस तुम्ही 1.5 ते 2 ग्लास पाणी पिलं तर चालतं. आणि ते अन्नाला पुढे ढकलण्यास किंवा मग पेरिस्टाल्टिक मूवमेंट व्यवस्थित करण्यास, बाकीचं ॲब्झॉर्प्शन करण्यास हे खूप महत्त्वाचा घटक आहे. तुमचा गट बॅक्टेरिया सुद्धा पाण्यामुळे चांगला प्रॉलिफरेट होणार आहे. दुसरी गोष्ट, तुमची जी लायनिंग आहे, गटची लायनिंग, ती क्लीन ठेवण्यासाठी, डिटॉक्सिफाय करण्यासाठी पाण्याचं प्रमाण हे पाहिजेच. जेव्हा तहान लागेल त्यावेळेस पाणी पिणे. उगाचच तुम्हाला पाण्याचं प्रमाण वाढवायचं नाहीये. मेनली मी असे पेशंट बघितलेले आहेत, सकाळी उठून 1-1, 2-2 लिटर पाणी पितात. आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या प्रकृती सांगितलेल्या आहेत लोकांमधल्या, कफ प्रकृती, पित्त प्रकृती, वात प्रकृती. आणि ह्या प्रकृतीनुसार वात किंवा पित्त प्रकृतीच्या लोकांनी पाण्याचं प्रमाण हे व्यवस्थितच ठेवलं पाहिजे. कफ प्रकृतीचे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये तहान ही खूप कमीच लागते त्यांना. जेवढी तहान आहे तेवढं पाणी तुम्ही पिलं पाहिजे. अजून एक गोष्ट, जेव्हा तुम्ही जेवता त्याच्यामध्ये तुम्ही जर समजा पाणी जास्त पिलात तर अन्नाचा एक प्रकारचा चिखल फॉर्म होतो पोटामध्ये, जो पचल्या जात नाही. म्हणून पाण्याचं प्रमाण आणि वेळ ही खूप महत्त्वाची आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की मील्स घेतल्यानंतर साधारण 1.5 ते 2 तासानंतर तुम्हाला प्राकृतरित्या तहान लागते. त्याच्या मधल्या कालावधीमध्ये जर समजा तुम्ही जास्त पाणी पिलं, फॉर एक्झाम्पल तुम्ही मील्स नंतर जास्त पाणी पिऊन घेतलं, तर आपण पहिला जो पॉईंट डिस्कस केला की पोटामध्ये जेवढी स्पेस राहिली पाहिजे त्याच्या मुवमेंटसाठी ती राहणार नाही व्यवस्थित. गॅस्ट्रिक ज्युसेस हे फंबल होणार आहेत आणि पचन व्यवस्थित होणार नाहीये. ऑफकोर्स याच्यामधून जे न्यूट्रिएंट भेटणार आहे तुम्हाला ते तर भेटणारच नाही. फक्त पोटामधला जो काही गाळ जो झालेला आहे तो खाली निघण्याचा प्रयत्न करणार आहे, बस. अजून काहीच होणार नाहीये त्याच्यातून. म्हणून पाण्याचा वेळ व्यवस्थित ठेवणे. असंही बऱ्याचदा होतं की डाएट व्यवस्थित फॉलो केलंय किंवा खाण्याच्या वेळा व्यवस्थित फॉलो केल्या आहेत, त्यांचं लाईफस्टाईल पण बरं आहे, पण तरी सुद्धा हे आजार होतात. तर हे कशाने होतात? पाईल्स, फिशरुला म्हणताय तुम्ही. याच्या मागे एक तर हेरिडेटरी हे कारण आहे. 10 ते 15% आपण घेऊ शकतो हेरिडेटरी कारण. जर समजा तुमच्या आई वडिलांना याचा प्रॉब्लेम असेल तर हा आजार उद्भवू शकतो आणि ते व्यवस्थित ठेवण्यासाठी म्हणजे ऑन चेक ठेवण्यासाठी तुम्ही तुमचं पचन व्यवस्थित ठेवलं पाहिजे. आणि आजकाल काय होऊन जातं, मेनली सिटिंग जॉब्स असतात. सिटिंग जॉब्स असतात, लॉंग वर्किंग आवर्स म्हणजे 8 to 9 आवर्स एकाच ठिकाणी बसलेले असतात. जरी तुमचे ब्रेकफास्टचे टायमिंग जे आहेत तुम्ही पाळले किंवा मील्सचे टायमिंग तुम्ही पाळले, आधेमध्ये काहीही फिजिकल ॲक्टिव्हिटीज होत नाहीयेत तुमच्या, आणि तरी सुद्धा तेवढंच जेवण तुम्ही खाताय. जास्त बसून सुद्धा किंवा जास्त उभा राहून सुद्धा किंवा ट्रॅव्हलिंगनी सुद्धा हे आजार उद्भवणारच आहेत. जास्त तुम्ही बसला
तर आपला जो काही पेल्विक गर्डल आहे त्याच्यावरती आपला पूर्ण बॉडीचा भार असतो, पूर्ण अप्पर बॉडीचा. आणि तुम्ही व्हेरिकोज वेन्स बघितले असतील, पायावरती व्हेरिकोज वेन्स येतात. म्हणजे काय, जे जास्त उभं राहतात, म्हणजे टीचर्स किंवा ज्यांचं उभं राहूनचं जे प्रोफेशन आहे त्यांच्यामध्ये व्हेरिकोज वेन्स आपल्याला दिसतात. आणि वेळा जरी पाळल्या तुम्ही जेवणाच्या, तरी त्याच्यामध्ये किती हेल्दी फूड जातंय ते महत्वाचं आहे. बरोबर. आजकाल आपण टिफिन जर समजा बघितलं तर त्याच्यामध्ये भाजी पोळीच असते फक्त. तुमचं जेवण हे परिपूर्ण पाहिजे, 2 किंवा 3 किंवा एखादी तरी चटणी पाहिजे, सलाड्स पाहिजेत जे स्टीम्ड आहेत. आयुर्वेदामध्ये कच्चे सलाड किंवा कच्च्या भाज्या हे प्रोहिबिट करायला सांगितलेलं आहे. म्हणून आपण स्टीम्ड सलाडचा ऑप्शन देतो. त्याच्यामुळे फायबर्स भेटणार आहेत. फायबर्स हे तुमच्या गट बॅक्टेरियाचं अन्न आहे, फूड आहे. ते जास्तीत जास्त त्याच्यावरती निर्भर राहतात. तर तुम्ही सलाडचं प्रमाण वाढवा. तर फक्त वेळा पाळून काही होत नाही. तुम्ही काय खाताय दॅट इज इम्पॉर्टंट. आणि तुमचं प्रोफेशन काय आहे त्यानुसार तुमच्या फिजिकल ऍक्टिव्हिटीज, झोप वगैरे सगळं व्यवस्थित पाहिजे. आणि मेनली जर समजा तुमचं सिटिंग जॉब असेल तर साधारण 45 मिनिट्स तुमच्या फिजिकल ऍक्टिव्हिटीज रिगरस स्वरूपामध्ये पाहिजेत. एक्सरसाइजेस वीकली 4 days एक्सरसाइजेस पाहिजेत. जेवढं तुम्ही एक्सरसाइजेस करणार आहेत तेवढं तुमचं मेटाबॉलिझम स्ट्रॉंग होणार आहे. 25व्या वर्षापर्यंत तुम्हाला कोणतेच मेटाबॉलिक डिसऑर्डर्स दिसत नाही किंवा डायजेशनशी रिलेटेड दिसत नाहीत काहीही डिझिजेस. पण आफ्टर 25 हे आजकाल दिसायला लागलेत. जे पहिले हा जो वयाचा जो काउंट होता तो 45 नंतर होता, आता तो 25 नंतर दिसतोय. म्हणजे जास्तीत जास्त पचनाचे आजार घेऊन माझ्याकडे 25 to 35 ह्या एज ग्रुप मधले लोक येतात. मॅम, आता तुम्ही म्हणालात प्रोटीन इनटेक, तर एक असं विचारायचं होतं की बरेच लोक जे जिम करतात त्यांना, किंवा जे अचानक प्रोटीन इनटेक त्यांचा वाढवतात डाएटमध्ये, त्यांना पाईल्स फिशर, फिस्ट्युलाचा प्रमाण जास्त आहे का त्यांच्यामध्ये होण्याचं प्रमाण? आहे. एक एक्झाम्पल घेऊयात आपण. जर समजा एका कुंडीमध्ये आपण प्लांट लावलेला आहे, एक फुलाचं झाड आहे ते, आणि छान त्याला फूल येतात, 1-2 असे छान फूल येतात, मोठं झालंय थोडं, फूल येतात त्याला, आणि तुम्हाला त्या फुलांचं प्रमाण जास्त पाहिजे. तुम्ही जर समजा त्याला 1 किलो खत टाकलं तर काय होईल, ते झाड जळून जाणार. तसंच जेव्हा तुम्ही जिम जॉईन करता पहिले तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट होऊ द्या. जेव्हा तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट होईल, ज्यावेळेस तुम्हाला प्रोटीनची कमतरता भासेल त्यावेळेस तुम्ही प्रोटीन इनटेक करा अँड गो फॉर नॅचरल प्रोटीन्स. डाळींमधून प्रोटीन मिळणार आहेत, लेग्युम्स, लेंटिल्स कितीतरी प्रकारचे आहेत. आपला घरचा जो आहार आहे त्याच्यामधून भरपूर सारे प्रोटीनचे तुम्हाला पर्याय मिळणार आहेत. डोंट गो फॉर एनी शेक्स ऑर समथिंग लाईक दॅट. म्हणजे जे काही बाहेर जे आपल्याला मार्केटमध्ये पॅक्ड भेटतात तर त्याच्या व्यतिरिक्त घरामध्ये भरपूर सारं आहे. आणि असे देवाने आपले शरीर असे बनवलेलेच नाहीत की बाहेरून एक्स्ट्रा काहीतरी लागेल म्हणून. जेव्हा काही कमी पडत असेल आपल्या शरीरामध्ये तर आपलं शरीर स्वतःहून मागतं. पचण्यालायक प्रमाण तुम्ही घ्या, तुमच्या मेटाबॉलिझम नुसार घ्या, आणि त्याच्याने काय होतं की तुमच्या मेटाबॉलिझम वरती जास्तीत जास्त प्रेशर येतं, जास्तीत जास्त गॅस्ट्रिक ज्युसेस आपले सिक्रीट होतात ते पचवण्यासाठी, आणि हीट वाढते आपल्या शरीरामध्ये. आणि याच्यामुळे फिशर्सचं प्रमाण हे वाढतं. यांच्या ह्या अशा पेशंटमध्ये जास्तीत जास्त आपल्याला बर्निंग, म्हणजे शौच्या जागी बर्निंग होणे किंवा मग ब्लिडिंग होणे ही गोष्ट दिसून येते आपल्याला. आपण पाईल्स विषयी बोलूयात. पाईल्स हे नक्की काय आहे? पाईल्स मी जसं तुम्हाला सांगितलं हा व्हेरिकोज वेन्सचा प्रकार आहे, फक्त जागा वेगळी आहे. हे शौचाच्या ठिकाणी होते, म्हणजे आपल्या गुदद्वारामध्ये होत असतं. आपलं जे गुदद्वार जे आहे हे एक ट्युब्युलर लाईक स्ट्रक्चर आहे, 4 ते 5 सेंटीमीटरचं. ही खूप सेन्सिटिव्ह जागा असते. का असते? कारण की तिथे नर्व सप्लाय आणि ब्लड सप्लाय हा खूप जास्त असतो. याच्यामध्ये 2 स्फिंक्टर्स असतात,
रबर बँड सारखे स्ट्रक्चर्स असतात जे ते जागेला कंट्रोल ठेवतात. ओके, ह्या दोघांच्या मध्ये ब्लड वेसल्स असतात. तुम्ही जेवढा जोर याच्यावरती टाकणार आहात तेवढे ह्या ब्लड वेसल्स वरती प्रेशर येणार आहे आणि त्याच्यामधली लॅक्सेसिटी म्हणजे ढिल्लेपणा हा वाढून पाईल्स फॉर्म होतो. ओके. त्याच्यामध्ये ग्रेड्स पण असतात. किती फुगलेले आहेत म्हणजे किती लॅक्स झालेले आहेत ब्लड वेसल्स त्याच्यावरती ग्रेड असतो. फक्त फुगलेले असतील फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, थोडेसे खाली आलेले असतील तर जेव्हा गुदभागाच्या बाहेर ते यायला लागतात त्यावेळेस आपण थर्ड डिग्री किंवा फोर्थ डिग्री आपण त्याला म्हणतो. आणि पाईल्स जे आहेत ते तुमच्या पोटाच्या विकारांमुळे सुद्धा होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल कॉन्स्टिपेशन, IBS. तुम्ही जर समजा शौचाला जास्त वेळा जात असताल, ती जागा जास्त यूज होतीये तुमची, तर ऑफकोर्स तिथले ब्लड वेसल सेन्सिटिव्ह होऊन ते बाहेर पडायला लागतात. ओके. आणि कॉन्स्टिपेशन मध्ये काय होणार आहे, तुम्ही अतिरिक्त प्रेशर देता त्या जागेवरती. तर जेवढा तुम्ही प्रेशर देणार आहात तेवढं ते बाहेर निघायला त्याला सोपं पडणार आहे. याचे सिम्पटम्स काय आहेत? जेव्हा तुम्हाला पाईल्स होतं, पाईल्स हे मेनली अनसिम्पटमॅटिक असतं काही काही पेशंट्समध्ये. तुम्हाला काहीही सिम्पटम्स दिसत नाहीत. तर जर समजा तुम्हाला पेडिकल हाताला लागत असेल, शौचाला गेल्यानंतर स्टूल्स पास करताना पेडिकल काही मास बाहेर आल्यासारखं वाटत असेल तर दॅट इज फर्स्ट सिम्पटम. ऑर एल्स इनकम्प्लीट इव्हॅक्युएशन. तुम्हाला शौचाला गेल्यानंतर समाधानकारक वाटत नाही की काहीतरी आतमध्ये अजून राहिलेलं आहे. दॅट इज ऑल्सो द साइन ऑफ पाईल्स. किंवा काही पेशंटमध्ये आपल्याला ब्लिडिंग दिसून येते. काही पेशंटमध्ये असं वाटतं त्यांना की काहीतरी अटकल्याची भावना आहे तिथे. पण पेन हे ऑलमोस्ट ऑल 90% पेशंटमध्ये पेन हे पाईल्सचं सिम्पटम दिसून येत नाही. त्याच्यासोबत जर समजा फिशर्स वगैरे असतील तर मग पेन दिसून येतो आपल्याला. कोणत्याही प्रकारचा लंप तुम्हाला भासला किंवा वाटला तर पाईल्स असण्याची शक्यता आहे. अजून एक गोष्ट, जर समजा खालच्या ट्यूबमध्ये म्हणजे एनसमध्ये काहीही ऑब्स्ट्रक्शन्स असतील, आपण याला अवरोधजन्य व्याधी म्हणतो. म्हणजे जर समजा एखाद्या रबरच्या पाईपमध्ये खडा अटकलेला असेल तर प्रेशर हॅम्पर होतो त्याच्याने, वॉटर प्रेशर. तसंच जर समजा खाली आपल्या एनसमध्ये पाईल्समुळे ऑब्स्ट्रक्शन होत असेल ती जागा, तर गॅसेस आपले अडवून राहणार आहेत. नॅचरल गॅस जे पास होतात ते स्टूल्स ज्या स्वरूपामध्ये बाहेर पास झाले पाहिजेत त्याला पण एक प्रकारचं ऑब्स्ट्रक्शन मिळणार आहे. तर याच्यामध्ये अवरोधजन्य व्याधी म्हणून आपण पाईल्स म्हणतो. म्हणजे त्याच्यानी सुद्धा तुमचं गॅस, ऍसिडिटी, ब्लोटिंग हे जात नाहीये. असंही म्हणता येऊ शकतं का की जेव्हा गुदद्वाराच्या इथे बर्निंग सेन्सेशन होतं तर त्याला आपण पाईल्स म्हणू शकतो का? नाही, बर्निंग हे फक्त आणि फक्त फिशुला किंवा फिशरमध्ये होतं. ओके. फिशर्स म्हणजे काय तर आपल्या गुदाद्वारामध्ये क्रॅक्स फॉर्म होतात आणि बर्निंग होते आपल्याला तिथे. मेनली माझ्याकडे जे पेशंट येतात ते सगळे पहिले बर्निंग सेन्सेशन घेऊन येतात आणि ते प्रायमरीली फिशरचे पेशंट असतात. आपली जी एनसची जी जागा आहे, जागा जर समजा सुजलेली असेल कोणत्याही कारणास्तव आणि त्याच्यामध्ये कट गेलेला असेल तर त्याच्या थ्रू ब्लिडिंग तुम्हाला होऊ शकतं, बर्निंग सेन्सेशन होतं, इचिंग होतं, कधी कधी जागा आजूबाजूला दुखते सुद्धा आणि अतिरिक्त प्रमाणामध्ये पेन असतं त्याच्यामध्ये, कात्रीने कापल्यासारखे वेदना असतात. आता पाईल्सच्या तुलनेत फिशर्स कितपत गंभीर आहेत? फिशर्स हे गंभीर नाहीयेत, हे लगेचच हील होऊन जातात जर समजा तुम्ही प्रॉपर ट्रीटमेंट घेतली तर. पण प्रॉपर ट्रीटमेंट पाहिजे. ज्यावेळी आपण नॉर्मली जनरल फिजिशियन कडून किंवा नॉर्मली एका डॉक्टरकडून आपण फिशर्सची आपण ट्रीटमेंट घेतो, तिथले लोकल एनेस्थेटिक क्रीम्स दिले जातात जेणेकरून तिथला पेन तुम्हाला फील होणार नाही किंवा पेन किलर्स दिले जातात. त्याच्यासोबत अँटीबायोटिक्स पण असतात. आता याच्यामध्ये जर समजा आपण बघायला गेलं तर फिशर्सचं जे मेन कारण आहे, जसं मी पहिले तुम्हाला सांगितलं की हे कुठे ना कुठेतरी तुमच्या अन्ननलिकेशी रिलेटेड आहे. ओके, जर समजा
अन्न नलिकेमधला जो काही कॉज आहे, बेसिक रूट कॉज आहे, तो तुम्ही सॉल्व्ह नाही केला व्यवस्थित तर फिशर्स परत परत येणार आहेत. एका स्टेजमधून ते दुसऱ्या स्टेजमध्ये जाणार आहेत. आज तुम्हाला एक कट पडलेला आहे, जास्त पेन आहे, तो रिझॉल्व्ह केलाय तुम्ही तात्पुरत्या औषधांनी, पण आफ्टर 2 to 3 months परत तुम्हाला कॉन्स्टिपेशन झालंय किंवा काही डायजेस्टिव्ह इश्यूज झालेले आहेत, परत तुम्हाला एक कटच्या ऐवजी 2 कट बसू शकतात, मल्टिपल कट्स बसू शकतात. म्हणून तुम्हाला तिथली प्रॉपर ट्रीटमेंट करून घेतली पाहिजे आणि रूट कॉज जो होतोय तो पण अनसॉल्व्ह नाही ठेवला पाहिजे, तो सॉल्व्ह केला पाहिजे तुम्ही, नाहीतर हे परत परत होणार. आपल्या हॉस्पिटलमध्ये आत्तापर्यंत आपण 5,000+ फिशरचे पेशंट्स आपण केलेले आहेत, ट्रीट केलेले आहेत आणि सगळे आपण मेडिसिन्सने केलेले आहेत. 1 किंवा 2 त्याच्यामधले फक्त पेशंट सर्जरीपर्यंत पोहोचलेले होते, जे क्रॉनिक स्टेज फिशर्स मधले होते ते. पण यांच्यामध्ये आपण जे काही क्लिनिकल ट्रायल्स केलेले आहेत त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त मेडिसिन्सवरती आपले रिझल्ट्स भेटलेले आहेत. मॅम मला सांगा, फिस्च्युला म्हणजे काय असतं? फिस्च्युला म्हणजे एक प्रकारचा सायनस ट्रॅक. ही आपली गुदाची जागा आहे. हा ट्यूब लाईक स्ट्रक्चर, ठीक आहे. फिस्च्युला म्हणजे एक प्रकारची नाडी अशी ट्रॅक फॉर्म झालेला असतो, सायनस ट्रॅक, जो इन्फेक्टेड किंवा आतून तो पूर्णपैकी सडलेला असतो. ओके. आणि फिस्च्युलाचा डायरेक्ट संबंध फिशरशी कधी कधी असू शकतो. ओके. गुदद्वार जे आहे आपलं त्याच्याशी निगडीत कधी कधी फिस्च्युला असू शकतो, कधी कधी नसू शकतो. आता याचे सिम्पटम्स आपण कसे बघावेत फिस्च्युलाचे, तर गुदद्वाराच्या आजूबाजूला जर समजा तुम्हाला एखादी पिटिका फॉर्म झालेली असेल, ती दुखतीये किंवा मग त्याच्यातून काही सिक्रिशन्स बाहेर पडतायत, जरी समजा दुखत नसली तरी सुद्धा आजूबाजूच्या रिजनमध्ये, तर हे तुम्ही चेक करायला गेलं पाहिजे. आणि तो एक फिस्च्युला असू शकतो. आणि फिस्च्युला हा एक असा आजार आहे जो आपण मेडिसिन्सने आपण ट्रीट नाही करू शकत. इट नीड्स सर्जरी ओनली. आणि हा जो ट्रॅक आहे हा कधी कधी बायफर्केटेड असू शकतो, कधी कधी आजूबाजूचे जे काही ऑर्गन्स आहेत, आपले मसल्स आहेत, स्फिंक्टर्स जे मी तुम्हाला पहिले पण बोलले की जे कंट्रोल ठेवणारे, त्या जागेला कंट्रोल करणारे जे मसल्स आहेत, ज्याला आपण स्फिंक्टर्स म्हणतो, त्याच्याशी निगडीत असू शकतात. किंवा कधीतरी तुम्हाला बेंड येऊन गेलेला असेल. बेंड माहिती असेल तुम्हाला, एक मोठा बॉईल आलेला असतो आपल्याला कुठेही, त्याच्यातून पस येत असतो बाहेर पिकल्यानंतर. तर असा बेंड आपल्याला गुदाच्या आजूबाजूला जेव्हा येतो त्यावेळेस आपण त्याला पेरिएनल ॲब्सेस म्हणतो. तर हे जे ॲब्सेस आहेत हे कधी फिस्च्युलामध्ये कन्वर्ट होऊन जातात, म्हणजे आतून ट्रॅक फॉर्म होऊन जातो. आणि मी जसं तुम्हाला पहिले पण बोलले की याचा संबंध फिशर्सशी असू शकतो. म्हणून जर समजा फिशर्स हे अनट्रीटेड, अनहील्ड राहिले आणि ते आतून इन्फेक्ट झाले, समजा ही तुमची जागा आहे, त्याच्यामध्ये असा कट झालेला आहे तुम्हाला, फिशर ज्याला आपण म्हणतो, हा ज्यावेळी नॅचरली हील होतो त्यावेळेस आपलं जे शरीर आहे वरतून एक लेयर बनवून टाकतं, पण आतून जे काही फिशर म्हणजे जो काही कट आहे तो अनहील्ड राहतो. आणि जर समजा स्टूल्सचे फ्रॅगमेंट्स गेले किंवा मग अजून काही दुसरे फॉरेन पार्टिकल्समुळे किंवा मग हेअरमुळे तो इन्फेक्ट झाला आतमध्ये, तर तोच जो कट आहे तो असा आतून पसरतो, दुसऱ्या जागेने पसरणार तो, आणि तो एक ट्रॅक फॉर्म होतो विच लँड्स अप इनटू फिस्च्युला. आता गुदद्वाराचे जे रोग आहेत तर ते फक्त पाईल्स, फिशर किंवा फिस्च्युलाशीच रिलेटेड आहेत का इतरही काही अजून समस्या आहेत? तुम्हाला मी पहिले आत्ता बोलताना बोलले की पेरिएनल ॲब्सेस म्हणजे बेंडचा प्रकार, हा पण एक त्याच्यामध्ये आपण धरतो. अजून एक हायपरट्रॉफिड पॅपिला म्हणून आपल्याला आजकाल जास्तीत जास्त पेशंट आपल्याला दिसतात याचे. जर समजा फिशर हे खूप क्रॉनिक स्टेजमध्ये असतील, खूप दिवसांपासून तुम्हाला फिशर्स होत असतील, तर तुम्हाला आतले जे ग्लँड्स आहेत जे जागेला इन्फेक्शनपासून वाचवतात, ते ग्लँड्स सुजून जातात, स्वेल्ड होऊन जातात. माझ्याकडे एक पेशंट होते
याच्याशीच रिलेटेड. त्यांची मेन कंप्लेन अशी होती की गुदद्वाराच्या ठिकाणी त्यांना टोचल्यासारखं वाटायचं आणि काहीतरी अडथळा आहे असं त्यांना वाटायचं. ज्यावेळी त्यांनी प्रोक्टोस्कोपी करून घेतली होती त्यावेळेस त्यांना पाईल्स नव्हते किंवा फिशर्सही नव्हते. ज्यावेळेस व्यवस्थित हिस्ट्री घेतली त्यावेळेस मला कळालं की त्यांना फिशर्सची हिस्ट्री होऊन गेलेली आहे. म्हणजे कधीतरी फिशर्स खूप जास्त दिवस राहिले होते, त्यांचे कट्स जास्त दिवस राहिले होते, त्याच्यामुळे आतले जे ग्लँड्स आहेत ते खूप जास्त सुजलेले होते, इन्फ्लेम्ड होते. तर ट्रीटमेंट आपल्याला फिशर्सचीच करावी लागली त्यांच्यामध्ये, पण वेगळ्या प्रकारचं डायग्नोसिस होतं हे. म्हणजे हा लपलेला आजार आपण असं म्हणू शकतो. पण ज्यावेळेस आपण फिशर्सची यांच्यामध्ये ट्रीटमेंट दिली त्यावेळेस पूर्णपैकी ते सूज ओसरली त्यांची आणि रिझल्ट पण आपल्याला भेटले लवकर. आता हे जे सगळे आजार आहेत ते जवळपास एकाच गोष्टीशी निगडीत आहेत, तर ह्याचं निदान कसं केलं जातं? याचं निदान आपण प्रोक्टोस्कोपीने करतो. ज्यावेळेस पेशंट माझ्याकडे फर्स्ट टाइम येतो त्यावेळेस आपण त्यांची प्रोक्टोस्कोपी आपण घेतो करून. भरपूर पेशंटला प्रोक्टोस्कोपी म्हणजे काय हे माहिती नसतं. ज्यावेळी तुम्हाला पाईल्स होतात, फिशर्स होतात, मला खूप जणांचे कॉल येतात पेशंटचे आणि ते मला म्हणतात मला पाईल्स आहे. मी त्यांना एक प्रश्न विचारते की तुम्ही निदान कसं केलं किंवा तुमची प्रोक्टोस्कोपीचा रिपोर्ट असेल तर मला पाठवा. तर मोस्ट ऑफ द टाईम पेशंट काय करतात, बाहेरचे जे गुदद्वाराचे जे फोटो असतात ते पाठवून देतात. दॅट इज नॉट प्रोक्टोस्कोपी. प्रोक्टोस्कोपी म्हणजे काय, ही तुमची गुदनलिका आहे, गुदद्वार आहे, 4 ते 5 सेंटीमीटरची ही जी जागा असते पूर्ण ज्यावेळेस आपण तपासतो आतून प्रोक्टोस्कोपनी तपासली जाते ही जागा आणि कॅमेरा थ्रू त्याचे फोटोज व्हिडिओज आपण काढतो, त्याला आपण प्रोक्टोस्कोपी म्हणतो. ज्यावेळी ही जागा थोडीशी आपण विस्फारून याची आपण तपासणी करतो त्याला आपण प्रोक्टोस्कोपी म्हणतो. महिलांमध्ये त्यांना जेव्हा पाळी येते तर तेव्हा जी बॉडी हीट वाढते तर त्याच्यामुळे सुद्धा ह्या आजार वाढण्याची शक्यता आहे का? हो, माझ्याकडे एक पेशंट होती, तिचं वय होतं 26-27, कॉन्स्टिपेशन नाही, फूड हॅबिट्स एकदम छान, फिजिकल ऍक्टिव्हिटीज, जिमला जात होती ती रेग्युलर, बट स्टील शी वॉज हॅव्हिंग फिशर्स. जेव्हा मी चेक केलं त्यावेळी आतमध्ये प्रोक्टोस्कोपी करताना इंटरनल फिशर्स तिला नव्हते, फक्त एक्सटर्नली आपल्याला फिशर्स दिसायचे. ज्यावेळी मी व्यवस्थित हिस्ट्री घेतली पेशंटची त्यावेळी मला कळालं की ज्यावेळेस ती मेन्स्ट्रुएशन पॅड्स घ्यायची, मेन्स्ट्रुएशन ज्यावेळी कालावधी असतो तिचा, ज्यावेळी ते पॅड्स वापरायची त्याच्यानंतर ते फिशर्स उद्भवायचे. तर आजकाल जे काही पॅड्समध्ये जिलेटिन मटेरियल म्हणू शकतो आपण किंवा ऑर्गॅनिक मटेरियल नाही वापरत आजकाल, तर ह्या मटेरियलमधून सुद्धा फिशर्स उद्भवलेले मी बघितलेले आहेत. आणि 1-2 पेशंट तर कधीतरी ॲप्सेसमध्ये सुद्धा लँडअप झालेले आहेत, पेरियनल ॲप्सेसमध्ये. तर त्याचा संबंध आहे डायरेक्टली. आणि भरपूर सारे लेडीज पेशंटमध्ये आपल्याला हे बघायला मिळतात. कधी कधी त्या जागेवरती जे तुम्ही हेअर रिमूव्हलसाठी जे वापरता जे इन्स्ट्रुमेंट्स त्याच्याने सुद्धा ॲप्सेस उद्भवू शकतो. म्हणजे आयुर्वेदामध्ये हे आपण वातदुष्टी मानतो. त्यांच्या पिरियडच्या कालावधीमध्ये जर समजा जास्त त्रास होत असेल पेशंटला तर त्याचा पण संबंध डायरेक्टली एनसशी येतो. वात ज्यावेळी तुमचा वाढतो, आता जर समजा युटेरसमध्ये वात वाढलेला आहे आणि हे सगळे चेंजेस आपल्याला दिसून येतात मेन्स्ट्रुएशनमध्ये, गर्भाशय आणि तुमचं जे गुदद्वार आहे हे खूप रिलेटेड आहे, एकावर एकच आहेत हे ऑर्गन्स. आणि आयुर्वेदामध्ये हे सगळं चालतं अपानाच्या गतीखाली. अपान वायू म्हणून एक प्रकारचा वात आहे आपल्या शरीरामध्ये, जे आपले खालचे जे नॅचरल अर्जेस आहेत तर ते हँडल करतं. खालचे जे वात जे वेग आहेत ते हँडल करतं अपानाचा, अपान वात ज्याला आपण म्हणतो. तर त्याच्यावरती आपल्याला याच्यावर काम करावं लागतं आणि रिझल्ट्स ऑफकोर्स आपल्याला भेटतात. मग ही जी ट्रीटमेंट आहे ती फक्त लाईफस्टाईलमध्ये थोडासा चेंज करून किंवा गोळ्या औषधं घेऊन होऊ शकते का, त्याला कंपल्सरी
सर्जरीच करावी लागते? पाईल्सची जी ट्रीटमेंट आहे फर्स्ट आणि सेकंड ग्रेडमध्ये आपण त्यांना स्टेबलाइज ठेवू शकतो लाईफस्टाईल मॅनेजमेंट डायट मध्ये चेंजेस करून. पण 3rd डिग्री आणि 4th डिग्रीमध्ये आपल्याला हे ऑपरेटिव्ह किंवा सर्जिकलच आपल्याला त्याला ट्रीटमेंट लागते. आणि हे का मी पहिले पण तुम्हाला एक्सप्लेन केलं की ऑब्स्ट्रक्टेड व्याधी आपल्याला जर समजा भेटत असतील, ऑब्स्ट्रक्शन पाईल्स आपल्याला डायग्नोस झालेला असेल जे 3rd डिग्री आणि 4th डिग्रीमध्ये आहेत, ऑफकोर्स ते तुम्हाला काढावेच लागणार आहे. तर सर्जरी हा शेवटचा पर्याय नाहीये खरं तर. फर्स्ट आणि सेकंड डिग्रीमध्ये वी कॅन कीप इट स्टेबलाइज्ड. फिशुलामध्ये सर्जरी एकच पर्याय असतो. विदाऊट सर्जरी हा आजार बरा होत नाही. पायलोनिडल सायनसमध्ये सुद्धा फिशर्स वी कम्प्लिटली ट्रीट इट विथ मेडिसिन्स, कारण की त्याचा जो काही बेसिक रूट कॉज आहे तो डायजेशनच आहे. आणि आफ्टर असे पण मी पेशंट बघितलेले आहेत की फिशरसाठी स्प्रिंगटोटॉमी किंवा फिशरेक्टॉमी 2दा-3दा करून घेतलेले आहेत आणि अगेन दे लँड अप आफ्टर 6 months और 1 year नंतर परत फिशर्स त्यांना उद्भवतं. तर हा जो काही आजार आहे त्याच्या रूट कॉजवरती तुम्ही जर समजा त्याची ट्रीटमेंट केली तर तो बरा होणार आहे. आता ह्या आजारांबद्दल लोकांच्या मनात खूप गैरसमज आहेत, तर अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला वाटते की लोकांना माहीतच नाहीये? लोकांना पहिले तर असं वाटायला लागतं की पाईल्स, फिशर, फिशुला हे सर्वात चांगलं बंगाली बाबा ट्रीट करतात म्हणून त्यांच्याकडेच याची ट्रीटमेंट आहे. काही लोकांना असं वाटतं की पाईल्सची ट्रीटमेंट घेऊन पाईल्स बरा होतो. 3rd डिग्री 4th डिग्री पाईल्सचे जे मासेस आलेले असतात बाहेर ते आत जातात मेडिसिन्सनी. हा खूप मोठा गैरसमज आहे. ज्या स्टेजमध्ये पाईल्स आहेत त्याची स्टेज आपण कधीच बदलू शकत नाही मेडिसिन्सने. ओके. कारण की ते ढिल्ला झालेला टिश्यू आहे, तो कसा आत जाईल? बरोबर. कोणत्याच मेडिसिननी तो आत जाणार नाही. आणि लोकांना अजून एक गैरसमज असतो की ऑपरेशन झाल्यानंतर माझी जागा जी आहे ती त्याच्यावरचा कंट्रोल जाईल म्हणून. बर. हे एक गैरसमज आहे लोकांचा. पण तिथले जे मसल्स आहेत ते परत रिफॉर्म होतात व्यवस्थित आणि जागेवरचा कंट्रोल जात नाही. खूप कालावधी लागतो ऑपरेशन नंतर व्यवस्थित व्हायला, हा पण अजून एक गैरसमज आहे. असं नाहीये. ओके. लवकरात लवकर तुमचे ट्रीटमेंट होऊन रिकव्हरी सुद्धा एकदम छान होते तुमची जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट योग्य करता. ऑफकोर्स जर समजा तुम्ही कोणत्या लोकल ठिकाणी आणि एनेस्थेशिया वगैरे प्रॉपर नसेल, इक्विपमेंट्स प्रॉपर नसतील, तर ऑफकोर्स इट वुड बी लँडिंग अपन टू कॉम्प्लिकेशन. तर मगाशी तुम्ही म्हणालात की काही लोक बंगाली बाबा वगैरे अशा ठिकाणी किंवा अशा लोकांकडे जाऊन ट्रीटमेंट्स घेतात, तर ह्या लोकांना तुम्ही काय सांगाल? माझ्याकडे 1-2 पेशंट असे महिन्यातून येतातच. अनकंट्रोल्ड एका पेशंटचं सांगते मी तुम्हाला एक्झाम्पल. अनकंट्रोल्ड ब्लिडिंग त्याला होत होती. म्हणजे अक्षरशः तो माणूस डायपर लावून फिरत होता. एवढं ब्लिडिंग त्याला होत होतं. ज्यावेळी त्याला खोदून खोदून विचारलं दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा, त्यावेळेस त्याने सांगितलं मी एका बंगाली बाबाकडे धागा बांधला. तर ह्या केसमध्ये ज्यावेळी आतली ब्लड वेसल ब्रेक होऊन जाते तिथून ब्लड फ्लो होणारच आहे, ब्लिडिंग होणारच आहे. अँड इट लँड्स अप इनटू कॉम्प्लिकेशन. तुमच्याकडे तेवढे इक्विपमेंट्स मॉडर्नाइज्ड तुमची ओटी पाहिजे हे सगळे प्रोसिजर्स करायला. दीज प्रोसिजर्स आर नॉट इझी इनफ. ही लोक म्हणजे यांच्याकडे डिग्री नसते आणि ही लोक काय करतात, कधी कधी लोकल एनेस्थेशियावरती, कधी कधी पेशंट जर समजा एकदम स्ट्रॉंग असेल तर विदाऊट एनेस्थेशिया सुद्धा धागा बांधून टाकतात आणि नंतर पेशंट बोंबलत बसतात. आणि नंतर कॉम्प्लिकेटेड होऊन जातात हे केसेस. काहीही होऊ शकतं नंतर. एक तर एनल स्पाझम बसू शकतो. जर समजा अतिरिक्त प्रमाणामध्ये तुम्ही टिश्यू टाय केलेला असेल तर जागा खूप छोटी होऊन जाते, संकुचित होऊन जाते जागा. तर वी नीड टू देन डायलेट. नंतर आपल्याला डायलेटेशन करावं लागतं त्या जागेचं. अजून एक पेशंट माझ्याकडे येत होता. त्याचे मेन कंप्लेंट्स होते फिशर्स विथ पाईल्स होतं त्यांना. तर पेन पण होतं, ब्लिडिंग होती आणि ऑब्स्ट्रक्टिव्ह पाईल्स होते त्यांना. ऑफकोर्स गॅसेस, ब्लोटिंग, ॲसिडिटी ह्या सगळ्या गोष्टी होत्या.
मी त्यांना ज्यावेळेस विचारलं किती वर्षांपासून त्रास होतोय, तर साधारण 3 ते 4 वर्षांपासून ते अंगावर काढत होते. आणि मला त्यांनी सांगितलं कोणचं तरी कॉम्बिनेशन चूर्णांचं मी WhatsAppवरती वाचलंय आणि मी हे रोज घेतोय आणि यानी मला बरं वाटत होतं मध्ये, पण मध्येच उद्भवतं मला. काही खूप भयानक भयानक उपाय करतात. केळीमध्ये वेलची टाकतात, मग त्याच्यानंतर तूप अजून कशामध्ये टाकून घेतात, किंवा मग धने-जिरेचं पाणी पितात. याच्यामुळे काहीही होत नाही. फक्त तुमचं जे काही पित्त जे आहे किंवा डायजेस्टिव्ह ट्रॅक जो आहे तो थोडाफार व्यवस्थित होऊन जातो. काहीतरी थोडेफार चेंजेस होतात. आणि त्याचा जो इफेक्ट आहे तो ट्रीटेबल हिशोबाने होत नाही ना पाईल्सवरती किंवा फिशर्सवरती. वी हॅव टू ट्रीट इट. जे काही कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे तुमची पचननलिका. खूप जास्त तिखट खाल्ल्यामुळे किंवा नॉनव्हेज खाल्ल्यामुळे किंवा खूप चहा प्यायल्यामुळे पाईल्सचा त्रास होऊ शकतो का? जेव्हा तुम्ही स्पायसी फूड घेता किंवा कार्बोनेटेड ड्रिंक्स घेता किंवा अल्कोहोल घेता, जेव्हा पोटामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जातात, ऑफकोर्स अल्कोहोल आणि कार्बोनेटेड ड्रिंक्स हे डायरेक्ट खालीच जाणार आहेत. पण ज्यावेळी स्पायसी फूड घेतात त्यावेळी ते डायजेस्ट करण्यासाठी जास्तीत जास्त गॅस्ट्रिक ज्युसेस येणार आहेत बाहेर. ओके. अतिरिक्त प्रमाणामध्ये ज्यावेळी गॅस्ट्रिक ज्युसेस बाहेर पडतात तुमच्या लिव्हरमधून, लिव्हरवरती प्रेशर येणार आहे, लोड पडणार आहे लिव्हरवरती अन्न पचवण्यासाठी, आणि गॅस्ट्रिक एम्प्टिंगमध्ये जास्तीत जास्त वेळ लागणार आहे. गॅस्ट्रिक एम्प्टिंगमध्ये जास्त वेळ लागला की तुमचा गट बॅक्टेरिया तो हे होऊन जातो, म्हणजे वेडा बनून जातो तो, की आतापर्यंत अन्न का आलेलं नाहीये त्याला साफ करण्यासाठी. त्याच्यामध्ये पण प्रकार असतात की वेस्ट जे काही म्हणजे तुम्ही जे अन्नपदार्थ घेता तर ते लवकरात लवकर त्याला भेटलं पाहिजे स्वच्छता करण्यासाठी किंवा त्याच्यामधून मिनरल्स, विटामिन्स वगैरे सगळं देण्यासाठी शरीराला. तर हा पण डिस्टर्ब्ड होऊन जातो. तुमचे जे काही पेरिस्टाल्टिक मुवमेंट आहेत, जे अन्नाला पुढे ढकलण्याची जी क्रिया असते ती पण स्लो डाऊन होऊन जाते. आणि विलाय जे असतात आतले ते पण डिस्टर्ब्ड होऊन जातात. त्याच्यामध्ये सुद्धा स्वेलिंग आपल्याला दिसते. तर ऑफकोर्स कुठे ना कुठेतरी ते लँडअप होणारच आहे याच्यामध्ये. जेव्हा तुम्ही अल्कोहोल किंवा कार्बोनेटेड ड्रिंक्स घेता, कार्बोनेटेड ड्रिंक्समध्ये जास्तीत जास्त शुगरचं प्रमाण असतं. तर ऑफकोर्स ऑक्सिडेशन जास्तीत जास्त होणार आहे तुमच्या शरीरामध्ये. दॅट वुड बी लँडिंग अप इन टू गट हेल्थ सगळ्यात वर्स्ट होऊन जातं तुमचं. अल्कोहोलनी जास्तीत जास्त डिहायड्रेशन होणार आहे. पाणी जर समजा शोषून घेतलेलं असेल तुमच्या शरीरामधून तर तुमचा गट चालणार कसा व्यवस्थित. मानसिक आरोग्य जर व्यवस्थित नसेल तरी सुद्धा हे आजार होतात का? हो, मी तुम्हाला गट आणि ब्रेन ॲक्सेसचं सांगितलेलं आहे पहिले. तुम्ही भरपूरदा ऐकलेलं असेल की एखादं बाळ ज्यावेळेस कोणत्या पण गोष्टीला घाबरत असतो त्यावेळेस जास्तीत जास्त त्याला शौचाला जावं लागतं. आपला गट बॅक्टेरिया कुठे ना कुठेतरी डिस्टर्ब होतोच. आजकाल जास्तीत जास्त पेशंट तुम्हाला IBSचे दिसतात, जास्तीत जास्त. माझा एक पेशंट होता, एक एक्झाम्पल आहे हे. त्याचं जे नवरा बायकोचं जे रिलेशन आहे त्यांच्या दोघांमधलं ते व्यवस्थित नव्हतं. सारखे ते घरामध्ये भांडायचे. जेव्हा ते जॉबवरती जायचे त्यावेळेस तो माणूस एकदम शांत राहायचा आणि त्यांना सिम्पटम्स होते गटशी रिलेटेड विथ पाईल्स. काहीही खाल्लं तर त्यांना शौचाला जावं लागायचं. दुसरी गोष्ट, जर समजा घरी पाऊल ठेवणार तेवढ्यात जास्तीत जास्त वेळा ते जाणार टॉयलेटला. म्हणजे ती एक भीती निर्माण झालेली होती त्यांना की घरामध्ये पाऊल ठेवलं की आता भांडणं चालू होणार आणि ह्या सगळ्या गोष्टी रिपीटेटिव्हली त्यांच्यासोबत घडत होत्या 2 ते 3 वर्षांपासून. बापरे. ज्यावेळी आपण पूर्णपैकी हिस्ट्री घेतली त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळाल्या. पण ऑफकोर्स आपल्याला जे गट ब्रेन जे ॲक्सेस आहे ते आपल्याला याच्यामध्ये हिस्ट्रीमध्ये खूप महत्त्वाचं रिझन आहे. पेशंटला सर्वात जास्त मेडिटेशनची गरज होती, झोप व्यवस्थित पाहिजे होती. स्ट्रेस रिलीज करण्यासाठी आपण त्राटक पण त्यांना सांगितलं होतं. म्हणजे विथ दीज ट्रीटमेंट जे काही मी करते त्याच्यासोबत हे ट्रीटमेंट पण खूप गरजेचे होते या पेशंटला. जोपर्यंत आपण हे संलग्नरित्या केले नाहीत तोपर्यंत रिझल्ट दिसलेच नसते.
आता बरेच लोक असं म्हणतात की आम्हाला हे आजार आहेत, आम्ही अनेक हॉस्पिटल्समध्ये जाऊन आलोय, अनेक डॉक्टर्सकडे जाऊन आलोय, पण तरीही त्याचं काही निदान होत नाहीये किंवा ते बरे होत नाहीयेत. तर ह्याच्यावर पूर्णपैकी बरे होते. हां, पूर्णपैकी बरे होत नाहीयेत. तर अशी ठोस ट्रीटमेंट नाहीये का ह्याच्यावर? माझ्याकडे इतके पेशंट येतात ज्यांचे पाईल्सचे सर्जरी झालेले असतात, हं. पण त्यांची जी मेन कंप्लेन असते ती तिथल्या तिथे राहते, कॉन्स्टिपेशन. हां. एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला. माझ्याकडे एक फिस्टुलाचा पेशंट होता. हं. त्यांचा जो फिस्टुलाचा जो ट्रॅक होता तो पूर्ण मेल पेशंट होता, 32 इयर्स, हं. मॅरिड सिन्स 4 to 5 इयर्स. त्याची जी बायको होती ती माहेरीच राहायची हं. अगेन स्ट्रेस. आणि त्याचा जो फिस्टुलाचा जो ट्रॅक होता तो सरळ लँडअप होत होता टेस्टीसपर्यंत, बापरे! एवढा लॉंग होता तो फिस्टुलाचा ट्रॅक. असे हं. भरपूर पेशंट असतात फिस्टुलाचे, मेल पेशंट मोस्टली. हे जे पेशंट ज्यावेळेस आपण हिस्ट्री घेतला त्यावेळेस हे सगळं आपल्याला कळालं की काय काय त्यांचं मानसिकरित्या डिस्टर्ब वगैरे आहे. आणि फिस्टुला ज्यावेळेस बनत होता त्यावेळेस ही वॉज ट्रीटिंग हिमसेल्फ माझ्याकडे आपल्या हॉस्पिटलमध्ये 3rd टाईम. म्हणजे तो बरं. फिस्टुला परत 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 फॉर्म होत होता. तर ज्यावेळी आपण ट्रीटमेंट केली, ऑफकोर्स आपण क्षारसूत्रच केलं त्याच्यामध्ये, पण आपण जो रूट कॉज होता, जो मानसिक ताण होता, त्याच्यावरती आपण औषधं चालू केली. हं. थोडे लाईफस्टाईलमध्ये आपण चेंजेस केले आणि त्याच्यानंतर तो रिकरन्स बसला नाही. आज 6 इयर्स झालेले आहेत पेशंटला. फिस्टुला हा त्याचा रूट कॉज कुठे ना कुठेतरी लपलेलाच असतो. यू हॅव टू ट्रीट द बेसिक रूट कॉज. हं. आणि ऑफकोर्स हे जे मी सांगते हे जे रूट कॉज मानसिकरित्या तिथं लपलेलं होतंच, पण ज्यावेळी तुम्ही फिस्टुला ट्रीट करता इट नीड्स क्षारसूत्र सर्जरी ओनली. ओके. तुम्ही ओपन सर्जरी किंवा मग लेझर वगैरे करून त्याचा फायदा दिसत नाही. 90% पेशंट हे रिकर होतातच. हं. हं. पण हे पण इम्पॉर्टंट आहे त्याच्या मागचं कारण. आता तुम्ही क्षारसूत्र म्हणालात, तर हे काय आहे? क्षार म्हणजे अल्कली, एक हां. प्रकारची अल्कली, क्षार. ओके. आणि सूत्र म्हणजे थ्रेड. हं. आयुर्वेदामध्ये बरेच वर्षांपूर्वी हा रिसर्च करून ठेवलेला आहे. क्षारसूत्र पद्धत एनोरेक्टल सर्जरीसाठी, पाईल्स, फिशर्स आणि फिस्टुलासाठी. हं. तर जेव्हा आपण सूत्राला सर्जिकल थ्रेड असतो हं. त्याला 21 संस्कार देतात अल्कलीचे. हं. एका विशिष्ट त्याच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये. जेव्हा आपण 21 वेळा त्याचे लेयर्स लावतो त्यावेळेस तो क्षारसूत्र बनतो. ओके. आणि ह्या थ्रेडची कमाल असते. म्हणजे जे काही सर्जरी आपण करतो, नॉन रिकरन्स आपण म्हणतो, हं. ह्या थ्रेडची कमाल असते ती. जे काही त्याच्यावरचा जो लेयर आहे तो त्या ट्रॅकमध्ये किंवा पाईल्सच्या पेडिकलला लावल्यानंतर जे काम करतं तर रिकरन्ससाठी म्हणजे नॉन रिकरन्ससाठी इट इज रिस्पॉन्सिबल. हं. हा जो काही अल्कली आहे हा एका झाडापासून घेतला जातो. स्नुही ज्याला आपण म्हणतो, स्नुही नावाचं एक झाड असतं. बरं. तर त्याचा क्षार आपण वापरतो, त्याचा चीक आपण वापरतो. ह्या चिकामध्ये काही औषधं मिक्स करून आपण त्याचे लेयर्स आपण देतो. हं. आणि तो धागा फिस्टुलाच्या ट्रॅकमध्ये घातला जातो आणि मग सर्जरी कंप्लीट करतो आपण, किंवा मग पाईल्सचा जो पेडिकल असतो त्याला आपण बांधतो हं. विथ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. आता आपल्या हॉस्पिटलमध्ये जे काही ॲडव्हान्स्ड इन्स्ट्रुमेंट्स आहेत, इवन लेझर म्हणू शकता किंवा मग बाकीचे भरपूर सारे ॲडव्हान्स्ड इन्स्ट्रुमेंट्स आलेले आहेत आजकाल. यांच्या सकट आपण क्षारसूत्राचा उपयोग करतो. कारण की जे काही शास्त्रोक्त पद्धतीने जे सर्जरीज सांगितलेले आहेत, आत्ता ह्या काळामध्ये आपण तशा पद्धतीने नाही करू शकत. हं. म्हणजे जी भूल देण्याची जी पद्धत होती पूर्वी किंवा जसे पेशंट पूर्वी असायचे, तर त्या पद्धतीने सर्जरी इज नॉट पॉसिबल इन मॉडर्न लाईफस्टाईल. बरोबर. तर त्याच्यामुळे थोडंसं ॲडव्हान्समेंट आपण त्याच्यामध्ये केलेलं आहे ऑफकोर्स. हं. पण जो काही गाभा आहे आयुर्वेदाचा तो आपण सोडलेला नाहीये. तो क्षारसूत्रानेच आपण ठेवलेला आहे. म्हणजे क्षाराला घेऊनच आपण सर्जरीज आपण करतो, हं. जेणेकरून आपल्याला इतके सुंदर आत्तापर्यंत रिझल्ट भेटलेले आहेत. हं. रिकरन्स एका सुद्धा पेशंटला आत्तापर्यंत भेटलेला नाहीये. हे जे क्षारसूत्र आहेत ते आणि नॉर्मल ज्या सर्जरीज होतात त्यामध्ये काय फरक आहे? जेव्हा आपण फिशरची सर्जरी करतो हं. तर फिशरच्या सर्जरीमध्ये
ऑफकोर्स आपण करत नाही ऑलमोस्ट ऑल, पण याच्यामध्ये जो काही मसल्स म्हणजे आजूबाजूचे जे मसल्स जे टाईट होऊन जातात ते कट केले जातात फिशर्समध्ये. याच्यामध्ये आपण काय करतो, तिथे धागा घालून टाकतो त्या मसल्सच्या आजूबाजूला. तर जेवढे ते टाईट झालेले मसल्स असतात ते तेवढे कट होऊन जातात त्याच्यामुळे. ओके. तर ही पद्धत आपण फिशर्समध्ये करतो. पाईल्समध्ये आपण काय करतो, मोस्ट ऑफ द टाइम लेझर किंवा मग मिलिगन मॉर्गन हे टेक्निक्स मॉडर्न सर्जिकल फील्डमध्ये वापरली जातात पेडिकल्स रिमूव्ह करण्यासाठी. पण आपण काय करतो की ज्याला जे बेस आहे पाईल्सचं त्याला आपण हा धागा बांधतो. ज्यावेळेस हा धागा बेसला बांधला जातो त्यावेळेस आपोआपच तिथे एक प्रकारचं सीज आपण करून टाकतो आणि रिकरन्स तिथे येत नाही. आणि फिश्चुलामध्ये जो काही ट्रॅक आहे फिश्चुलाचा त्याच्यामध्ये आता जिथे जिथे ते मसल्स इन्व्हॉल्ड आहेत किंवा जे स्फिंक्टर्स इन्व्हॉल्ड आहेत, जे टिश्यूज इन्व्हॉल्ड आहेत त्याच्यातून तो धागा गेलेला असतो. आणि तो धागा काय करतो, कटिंग आणि रिलिंग मेथडनी तो आपोआप, जर समजा आता 7 सेंटीमीटर्स ट्रॅक असेल फिश्चुलाचा, तो कट करून करून तो पूर्णपैकी पडून जातो. वीकली आपण तो थ्रेड बदलत असतो पेशंटचा. आणि सर्जरीच्या टायमिंगला आपण पेशंटला भूल देतो, स्पायनल एनेस्थेशिया देतो पेशंटला आणि मग आपण हा थ्रेड इन्सर्ट करतो. आणि वीकली वन्स आपण पेशंटला बोलवत असतो चेंजिंगसाठी. तर नॉर्मली तुमचं जॉब वगैरे सगळं करून हे सर्जरी तुम्ही ऑप्ट करू शकता. कुठल्या केसेसमध्ये क्षारसूत्र करता येत नाही असं काही आहे का? जिथे खूप ब्लिडिंग असेल त्याच्यामध्ये आपण क्षाराचा उपयोग कमीत कमी करतो. ओके. ब्लिडिंग असेल किंवा बर्निंग जास्त असेल तिथे आपण क्षार कमीत कमी आपण वापरतो. मग तेव्हा काय ट्रीटमेंट केली जाते? त्यावेळेस आपण कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट पहिले देतो. लोकल तिथे काही कषाय किंवा मग ट्यूब्स वगैरेचं ऍप्लिकेशन देऊन आपण पहिले हे सगळं कमी करणार. गुदपुरणाची प्रोसिजर असते. आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण हे एव्हरी पेशंटला आपण स्वतः करायला शिकवून देतो. म्हणजे ते ना डिपेंडेंट नाही राहावं लागत दुसऱ्यांवरती छोटे छोटे ट्रीटमेंट्स करायला. तर ह्या ट्रीटमेंट्समधून थोडंसं व्यवस्थित रिकवर झालं की मग त्याच्यानंतर आपण क्षारावरती शिफ्ट होतो. आतापर्यंत किती लोक आहेत जे ह्या ट्रीटमेंट थ्रू बरे झालेत? आतापर्यंत आपण क्षारसूत्राने जवळपास 600 पेक्षा जास्त सर्जरीज केलेल्या आहेत, 600 पेक्षा जास्त. आणि मोस्ट ऑफ द टाइम माझ्याकडे ऑपरेटेड केसेस येतात, म्हणजे ज्यांची पहिले सर्जरी झालेली आहे. तर असे परमनंट सोल्युशनसाठी माझ्याकडे येतात. तर मी सगळ्यांना सांगेल की इफ यू ऑप्ट दिस प्रोसिजर फर्स्ट टाइम तुम्हाला 25 ते 30 वर्ष तरी काहीही बघावं लागणार नाहीये पुढे. आणि यू विल अंडरस्टँड की त्याचं मेन रूट कॉज काय आहे. थोडेसे आपले मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये चेंजेस, डाएटमध्ये चेंजेस करून घेतलं की ते तिथलं तिथे राहणार आहे. ह्या ट्रीटमेंट नंतर किती दिवसात फरक पडतो? फिश्चुलाच्या सर्जरीजमध्ये तर आपल्याला समजलेलं आहे की जेवढा ट्रॅक असतो वीकली वन्स आपल्याला थ्रेड चेंज करावा लागतो. तर साधारण जर समजा आपण थ्रेडचं कटिंग बघितलं तर 0.5 सेंटीमीटर्स टू 1 सेंटीमीटर कटिंग 1 वीकमध्ये होतं. तर 7 to 8 सेंटीमीटर्सचा जर समजा ट्रॅक असेल तर 8 वीक्स वगैरे लागू शकतात तुम्हाला रिकवर व्हायला. आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. ओके. पाईल्सच्या सर्जरी नंतर तुम्हाला साधारण 5व्या-6व्या दिवशी तुम्ही तुमच्या कामाला जाऊ शकता आफ्टर रेस्ट. आणि कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट जेव्हा फिशर्सची तुम्ही घेता साधारण 2 ते 2.5 महिन्यांचा कालावधी लागतो. पण 2 ते 3 दिवसात तुम्हाला बरं वाटायला लागतं औषधं चालू केल्यानंतर. पण पूर्ण जो काही कालावधी आहे ट्रीटमेंटचा त्याला 2 ते 2.5 महिने तरी कमीत कमी तुम्हाला द्यावे लागतात. कारण की तेवढं सगळं आतलं बिघडलेलं असतं ते व्यवस्थित करण्यासाठी आपल्याला तेवढा कालावधी लागतोच. ह्या सर्जरीज केल्यानंतर किंवा ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर काय काळजी घ्यावी लागते पेशंट्सला? तिथे आपण जेव्हा सर्जरी करतो सीड्स बाथ दिला जातो तुम्हाला. सीड्स बाथ आवश्यक आहे कारण की तिथे सर्जरी गेल्यानंतर हायजेनिक कंडिशन्स एवढे मेंटेन राहत नाही पेशंटचे.
त्याच्यामुळे सीड्स बाथ हा अँटी इन्फेक्टंट किंवा मग ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित करण्यासाठी आपण देतो. औषधं जसे सांगितलेली आहेत तशी मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला वेळच्या वेळी घ्यावीच लागतात. कारण की आफ्टर सर्जरी मी अँटीबायोटिक्स वगैरेचा उपयोग करत नाही, कारण की दॅट हॅम्पर्स युअर गट हेल्थ. म्हणून तो पण आपण इथे काळजी घेतो. आणि अजून गोष्ट म्हणजे जसं फॉलोअपला तुम्हाला बोलवलं जाईल तसं यायचंय. डाएटमध्ये सॉफ्ट अन्न तुम्हाला घ्यायला सांगते मी. मोस्ट ऑफ द टाइम खिचडी भात किंवा चुरून चपाती किंवा डाळीमध्ये चुरून भाकरी वगैरे, त्याच्यामध्ये तूप असायला पाहिजे. स्टीम्ड सलाड्सचा वापर, जास्तीत जास्त फ्रुटी व्हेजिटेबल्स म्हणजे भेंडी, दोडका, भोपळा, घोसाळी, तोंडली अशा भाज्यांचा वापर. व्हरायटी ऑफ फूड्स जास्तीत जास्त ठेवायचे तुम्हाला. बाहेरचं अन्न अवॉइड करायचं आहे. पाण्याचं प्रमाण मी डाएट चार्टच बनवलेला आहे व्यवस्थित, की पाणी कधी प्यायचं, कसं प्यायचं, जेवणाच्या मध्ये सुद्धा तुम्हाला कसे चेंजेस, भूक लागेल तेव्हाच जेवायचं, झोपेच्या वेळा व्यवस्थित ठेवायच्या तुम्हाला. या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या की लवकर रिकव्हरी होते. आता कुणालाही अशा प्रकारचे आजार होऊ नयेत ह्यासाठी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? दिनचर्या व्यवस्थित फॉलो करा. सकाळी लवकर उठा, व्यायाम करा, डाएट व्यवस्थित ठेवा, हेल्दी डाएट ठेवा, व्हरायटी ऑफ फूड्स ठेवण्यास याच्या मागे थोडंसं जरा अट्टाहास करा. फक्त चपाती भाजी वरण भात नाही, पण थोडं व्हरायटी ऑफ फूड्स पाहिजे. एक्सरसाइजेस पाहिजेत व्यवस्थित. 1 ते 1.5 तास तरी तुमचा एक्सरसाइजेस किंवा 45 मिनिट्स तरी पाहिजेत. शरीराची हालचाल व्यवस्थित व्हायला पाहिजे तुमची. मेडिटेशन, प्राणायाम हे ठेवले पाहिजे 10 ते 15 मिनिटं तरी. कारण की आजकाल सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये स्ट्रेस, एन्झायटी ही आहेच. आणि झोप कमीत कमी 7 ते 8 तास व्यवस्थित व्हायला पाहिजे. ज्यावेळी तुम्ही झोपता त्यावेळी ती डीप स्लीप होतीये का नाही याच्याकडे लक्ष द्या. झोपण्याच्या वेळेपूर्वी कमीत कमी 2 ते 3 तास तरी तुमचं जेवण व्हायला पाहिजे, डिनर व्हायला पाहिजे. मग तुम्ही झोपलं पाहिजे. थँक्यू ज्ञानिशा मॅम, तुम्ही आमच्या इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूपच चांगली माहिती आणि अवेअरनेस एक त्यांना दिलात. त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, वैचारिक किडाच्या पेजला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.